लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत की कला आणि अद्वैत पानावरती पानं खातच असतात आणि किती पान खायचं, काय खायचं याच्यावरती चर्चा चालू असते. इतक्यात कला रेडिओ लावते. रेडिओवरती गाणं लावल्यावरती अद्वैत म्हणतो, काय चाललं आहे तुझं? अगं, जर कुणी रेडिओवरचा आवाज ऐकला आणि इकडे आलं आणि आपल्या दोघांना पकडलं तर? यावरती कला म्हणते, हट, काय घाबरतोस रे तू? म्हणजे आता आपण पान खायचं आणि माहोल करायचा नाही असं कसं? मस्तपैकी रेडिओ आहे. रेडिओवरती गाणं ऐकत ऐकत माहोल करत आपण पान खाऊयात की, असं म्हणत कला रेडिओ लावते आणि छानपैकी पान खात खात दोघंजणं, तू किती पानं खाल्लीस, तू किती पानं खाल्लीस, मी किती पानं खाऊ शकतोस याच्यावरती भांडणं करायला सुरू करतात. यावरती कला म्हणते, अद्वैत तू किती पान खाल्लंस? अद्वैत मोजायला लागतो. 4, 5 असं म्हणत 13 पानं खाल्ली असं म्हणतो. कला विचार करत असते, मी किती पानं खाल्ली? 1, 2 असं म्हणत ती म्हणते, मी सुद्धा 7 पानं खाल्ली. आता दोघेजणं किती पानं खाल्ली? तू किती, मी किती असं म्हणत दोघंजणं भांडणं करत असतात. तोपर्यंत इकडे आता रोहिणी रूममध्ये येते आणि यांच्या रूमची लाईट का चालू, दार का उघडं आहे, यांचं नक्की काय चाललं आहे असं म्हणून रोहिणी आतमध्ये डोकावते. हे दोघंजणं गप्पा मारतायत का असं म्हणत पुन्हा एकदा ती हळूच दारामध्ये डोकावते. दार पूर्णपणे उघडं असतं आणि ज्या वेळेला रोहिणी घरात येते पाहते तर काय, रूममध्ये दोघंजण पण नाही आहेत. अरे बापरे, हे दोघेजण गेले कुठे? म्हणजे डेटवरती वगैरे गेले का? इतक्या रात्री दोघेजण बाहेर गेलेत म्हणजे डेटवरती गेले असतील. आता ती म्हणते, माझ्या तर हातात खूप मोठं गबाड लागलेलं आहे आणि याच माहितीचा वापर करून सरोज वहिनीला चिडवायला तिला मजा येणार असते. सरोजला चिडवण्यासाठी हे एक कारण पुरेसं असतं. रात्रभर कला आणि अद्वैत बाहेर होते. लॉंग ड्राईव्हवरती किंवा डेटवरती गेले होते. पण आता ती योग्य वेळ आली ना, मगच मी माझा हुकमी एका काढेन आणि या सगळ्यामध्ये कला अद्वैतचं भांडं सरोज समोर आणेन असा विचार करत रोहिणी त्यावेळेला गप्प बसते. तोपर्यंत इकडे कला आणि अद्वैत पानं मोजत असतात. तू किती खाल्ली, मी किती खाल्ली हा विचार करत असतात. त्यावरती त्या पानचा जो मालक असतो तो राजू तिकडे येतो आणि विचार करतो, मी तर शटर अर्धवट उघडं ठेवून गेलो होतो. मग हे शटर पूर्णपणे लावलं तर कुणी? काहीतरी आतमध्ये चाललंय, मला काही कळतच नाही. आणि तेवढ्यात तो थोडासा कानोसा घ्यायला लागतो की आतमधून कसला तरी आवाज येतोय. कानोसा घेत असताना त्याला आवाज येतो की पानं किती खाल्ली? 2, 3, 13. त्यावेळेस राजू म्हणतो की आतमध्ये माझा गल्ला मोजत आहे की काय चोर? चोर आतमध्ये शिरून पान पण खातोय, तुझा गल्ला पण घेतोय, ते काही नाही, यांना आता पकडायलाच पाहिजे असं म्हणत आतमध्ये नक्की किती माणसं आहेत, कोण आहेत हा राजू अंदाज घेत असतो. त्यावेळेला कला सांगत असते, अरे किती काट टाकतो, अरे तंबाखू पण टाकत आहेस. अद्वैतला काहीच कळत नसतं. 13 पानं खाल्ल्यामुळे त्याला आता धड बोलता पण येत नसतं. त्याची पूर्णपणे बोबडी वळत असते. कला सांगत असते, अरे चुना इतका नको लावू आणि तंबाखू पुढे टाकतोयस. यावरती अद्वैत म्हणतो, काय चुना? अगं चुना, तुझ्या इतका चुना मला आतापर्यंत कुणी लावला नसेल. मी हा एवढासा चुना लावलाय, पण तू जो मला चुना लावला आहेस ना, त्या चुन्याला अजिबात सीमाच नाहीये असं म्हणत अद्वैत कलाला गोड गोड बोलत असतो. मग राजू दादा इकडे वाट पाहतो, कोण आहे? त्याला नक्की समजतं की आतमध्ये 2 माणसं आहेत, एक बाई आहे आणि एक पुरुष. नेमकं हे नवरा बायको आहेत का? हे नवरा बायको मिळून माझं दुकान लुटतात की काय? यांना मी नेमकं काय बोलावं हे कळतच नाही. मी आता पोलिसांनाच बोलावतो, कारण माझं दुकान हे पार लुटून जातील आणि मला इकडेच बसवून ठेवतील. काय करू असं म्हणत राजूदादा अंदाज घेत असतो, यांना आता मी कसं पकडू? तो त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि विचार करतो, राजूदादा तुझा गल्ला पूर्णपणे खाली व्हायच्या अगोदर तू काहीतरी कर, नाही तर तुझा गल्ला पण खाली करतील, पान शॉप पण खाली करतील आणि कधी कसे कुठे निघून जातील तुला कळणार पण नाही. मग आता बाजूच्या
असलेल्या पोलीस स्टेशनला राजू दादा कॉल करतो आणि तो सांगतो, हॅलो, मी राजू पानवाला बोलतोय. तेच चवीनं खाणार त्याला राजू दादा देणार. अहो तोच पानवाला. तर माझ्या पानाच्या टपरीवरती दोन चोर शिरले आहेत. एक बाई आहे आणि एक पुरुष आहे आणि त्यांनी आतून टपरी लावून घेतली आहे. मी तर अर्धवट उघडी ठेवून गेलतो आणि मी ज्या वेळेला परत आलो तर त्यावेळेस त्यांनी ती टपरी आतून लावून घेतलेली आहे आणि टपरी आतमधून लावून ते आतमध्ये काय करतायत हे मला कळत नाही. तुम्ही माझ्या मदतीला लवकरात लवकर या, असं म्हणत राजूदादा पोलिसांना बोलवतो. पोलीस म्हणतात ठीक आहे. मग रात्रीच्या वेळेला राजूच्या मदतीला पोलीस धावून येतात. तोपर्यंत कला अद्वैतला या सगळ्याची कल्पनाच नसते की इकडे आता पोलीस येत आहेत, आपल्याला पकडतायत किंवा आपण इथे आहात हे राजूला समजले. त्या दोघांना काहीही कल्पना नसते. ते अजूनही पान किती चुना किती असंच करत पानावरती पानं खातच असतात. आणि इकडे आता अद्वैत सांगत असतो, हे बघ तुझं लेक्चर बंद कर. कला सांगत असते, अरे जास्त पान, 1-2 पान खाल्ल्याचा हेल्दी परिणाम असतो, परंतु तुझी इतकी पानं खातोयस ना, त्या पानाचा हेल्दी परिणाम होईल असं मला काही वाटत नाही. यावरती अद्वैत सांगतो, तुझं लेक्चर बंद करशील का खरे? यावरती कला म्हणते, ठीक आहे, तुझंच खरं तर तुझंच खरं. अद्वैत म्हणतो, हो माझंच खरं. कला म्हणते, हे काय? अद्वैत म्हणतो, म्हणजे मी खरे. इतक्यात अद्वैत म्हणतो, अगं कला मी खरे. असं म्हणत दोघांचं काही ना काहीतरी वेड्यासारखं चालू असतं. अद्वैत म्हणतो, नाही नाही तूच खरे आणि मी पण खरे. असं म्हणत कला आणि अद्वैत असं बडबडत असतात. दोघंजणं असं म्हणत भांडणं करत असतात, एकमेकांशी ओरडतात, एकमेकांशी हसतात. असं चालू आहे. बाहेर आता पोलीस यायला निघाले आहेत आणि राजूदादा वाट पाहत आहे. अशी या सर्व सिच्युएशनमध्ये दोघांचं पान खाणं काही बंद होत नसतं. दोघं पानावरती पान चुना खातच असतात. तोपर्यंत इकडे रोहिणी बाहेर येते आणि वाट पाहत बसते की हे आत्ता येतील मग येतील. रोहिणी बराच वेळ बाहेर बसते. मग हिच्या लक्षात येतं की नाही नाही, हे लोक काय आज येत नाहीयेत. या सगळ्याचा विषय आता उद्याच काढायला पाहिजे. उद्याच्या उद्या या सगळ्यांशी बोलायला पाहिजे की हे दोघं जण रात्रभर बाहेर होते, त्याच वेळेला मला मजा येणार आहे. रोहिणी उद्या सकाळची वाट पाहत आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे आता अद्वैतची पानं खाऊन होत असतात. तोपर्यंत तिथे पोलीस आलेले असतात. त्यावरती ते राजूदादाला म्हणतात, काय रे, तूच फोन केला होतास का? राजू म्हणतो, हो अहो, माझ्या पानाच्या टपरीमध्ये 2 चोर शिरले आहेत. अहो मला आवाज येतोय ना आणि माझा गल्ला पण मोजत आहेत. चला तुम्ही बघा. गल्ला मोजून ते माझे पूर्णपणे पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही काहीतरी करा, नाहीतर माझा गल्ला संपला. असं म्हणत आता राजूदादा पोलिसांना म्हणतात, थांबा. असं म्हणत राजूदादा आता पोलिसांना या दोघांचं इकडे आतमध्ये बोलणं चालू असतं. तोपर्यंत पोलीस दार वाजवायला लागतात. तोपर्यंत इकडे अद्वैत सांगत असतो की हे बघ, तू मला लेक्चर देण्याचं बंद कर. कितीही पानं खाल्ली तरी मला काही होत नाही. मी अद्वैत चांदेकर आहे. त्यावरती कला म्हणते, असं मग तो आता अटीतटीचा सामना असं बोलून दाखव. अद्वैत म्हणत असतो, अटीतटी. कला म्हणते, अरे अटीतटीचा सामना. त्यावरती अद्वैत म्हणतो, मी अद्वैत चांदेकर, मला हे बोलता येतं, मला ते बोलता येतं. अद्वैतचा मीपणा काही थांबत नसतो आणि कला त्याला काही चिडवायचं थांबत नसते. कला सांगत असते, अरे अट्टी नाही रे, अट्टी तट्टीचा सामना, बोल लवकर बोल. असं म्हणत हे दोघांचे शब्द चालू असताना पोलीस दार वाजवतात. कोण आहे तिकडे? आणि पोलीस शटर उघडतात. पोलिसांना बघितल्यावरती दोघेजण चांगलेच गडबडतात. आता मात्र कला म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इकडे. यावरती पोलीस म्हणतात, तुमचं काय चाललं आहे? तुम्ही इथे काय करत आहात? असं म्हटल्यावरती आता पोलिसांना समोर बघितल्यावरती कला म्हणते, तुम्ही. यावरती राजूदादा म्हणतात, हेच ते चोर. मी या वेळेला इकडे आलो होतो ना, त्यावेळेस हे माझा गल्ला मोजत होते. यावरती अद्वैत म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब नाही. अहो असं काही नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. म्हणतात, प्रत्येक चोर असंच म्हणतो ना. पकडलं गेल्यावरती कोणता चोर म्हणणार आहे की मी चोर आहे म्हणून? आणि तुम्ही दोघेजण इकडे काय करत आहात?
यावरती इकडे कला आणि अद्वैत सांगायला लागतात की आम्ही चोर नाही आहोत, आम्हाला पान खायची इच्छा झाली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर हे हे राजू पान शॉप आम्हाला दिसलं, परंतु पान शॉपमध्ये कोणच नव्हतं. त्यामुळे आम्ही ते शटर उघडलं आणि आतमध्ये येऊन पान खायला लागलो, असं म्हणत कला आता घडलेला प्रकार सांगायला लागते. राजूदादा म्हणतात, जर यांना पान खायची इच्छा झाली होती तर त्यांनी शटर आतमधून बंद का केलं, बंद करून माझा गल्ला का मोजत होते. यावरती आता इकडे कला सांगायला लागते, अहो आम्ही गल्ला वगैरे नव्हतो मोजत, आम्ही कुणी किती पानं खाल्ली, किती काट टाकला, किती चुना लावला हे मोजत होतो. आम्ही काय यांचा गल्ला मोजू, जे काही खरं आहे ते कला सांगत असते. यावरती इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्ही दोघं एकमेकांचे कोण. कला सांगत असते, आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको आहात. राजूदादा म्हणतो, हे दोघं नवरा बायको मिळून चोरी करायला आले आहेत. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही नवरा बायको आहात याचा पुरावा काय. तुम्ही क्राईम पार्टनर असू शकता, एकमेकांच्या चोरीच्या सोबती असू शकता. यावरती कला म्हणते, एक मिनटं इन्स्पेक्टर साहेब, आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत याचा पुरावा तुम्हाला मी देऊ शकते. माझ्या मोबाईलमध्ये एखादा दुसरा फोटो असेल आमच्या दोघांचा, तो मी तुम्हाला दाखवेन. चांदेकर, माझा मोबाईल दे बरं, तुझ्या पॉकेटमध्ये आहे. यावरती अद्वैत म्हणतो, माझ्याकडे नाही आहे तुझा मोबाईल. आता मात्र कला गडबडते, माझा जाऊ दे, तुझा तरी मोबाईल दे बरं. तुझ्या मोबाईलमध्ये आपला एखादा फोटो असेल ना, तो इन्स्पेक्टर साहेबांना दाखवूयात. अद्वैत म्हणतो, मी नाही मोबाईल आणलाय, माझा मोबाईल घरीच राहिलाय. कला म्हणते, हे सगळं तुझ्यामुळं झाले, तुला मोबाईल आणायला काय झालं होतं. यावरती अद्वैत म्हणतो, माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झाले, असं म्हणत दोघं जण भांडायला लागतात. अद्वैत म्हणायला लागतो, पान कुणाला खायचं होतं, 4 वाट्या बासुंदी खाल्ल्यावरती झोपायचं तर नाही, तुला पान खायचं होतं म्हणून तर बाहेर पडलो. तुला रिक्षा मिळाली नाही म्हणून मी गाडी काढल्यावरती पानवाला शोधत इथपर्यंत आलो. पान खायला इथपर्यंत आल्यावरती हा प्रकार घडला. कला म्हणते, तुला पण पान खायचंच होतं ना, म्हणूनच तू इथपर्यंत आलास ना. यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, मला पान खायचं होतं यापेक्षा तू मला उचकवलं पान खायला जाऊ म्हणून. तू जर पानाचा विषयच काढला नसता तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. तूच हे सगळं केलं. कला म्हणते, हो मीच केलं, तू काहीच करत नाही, असं म्हणत दोघं जण भांडायला लागतात. आणि इन्स्पेक्टर साहेबांना हे नवरा बायको आहेत याचा प्रूफ आपोआपच मिळून गेलेला असतो. फोटो दाखवण्याऐवजी इन्स्पेक्टरने भांडणच लाईव्ह पाहिल्यामुळे आता मात्र हे दोघं जण नवरा बायको आहेत याच्यावरती इन्स्पेक्टर साहेबांचा 100% विश्वास बसलेला असतो. राजूदादा म्हणतात, हे काही नाही, हे आपल्याला फसवतायत, तुम्ही यांना अटक करा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, आपल्याला पुरावा भेटला आहे, कारण हे दोघं जण ज्या पद्धतीने एकमेकांशी भांडतायत ना, तर हे नवरा बायकोशिवाय दुसरे कोणीच नाहीत, कारण नवरा बायकोच एकमेकांशी असं भांडू शकतात. यावरती कला म्हणते, सॉरी इन्स्पेक्टर साहेब, आमच्याकडे तुम्हाला दाखवायला फोटो नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्या फोटोची गरज नाहीये, मी तुमच्या भांडणावरून ओळखलेलं आहे की तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात. आणि मग राजूला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघ, यांच्या तोंडावरून तर मला वाटत नाही की हे तुझ्या पान शॉपमध्ये चोरी करायला आले आहेत. त्यांनी काय घेऊन जातील तुझ्या पान शॉपमधून. नाही, मला तर वाटतच नाही हे चोरी करायला आलेत म्हणून. कला म्हणते, मी तर तेच सांगत आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, शटाप म्हणल्यावरती कला आणि अद्वैत हात वरती करतात. आता इकडे राजूदादा सांगायला लागतो, अहो ते शटाप म्हणलेत, हँड्सअप नाही, हात कसले वरती करताय, असं म्हणत कॉमेडी सीन चालू असतो. आणि इन्स्पेक्टर राजूला समजावत असतात, हे दोघे जण चोरी नाही करू शकत, हे दोघं जण खरंच पान खायला आले असतील. त्यांच्या तोंडावरती बघून मला नाही वाटत की हे चोरी करू शकतील, त्यामुळे तू यांच्यावरती कोणत्याही प्रकारची केस टाकू नको, त्यांना निघून जाऊ दे, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांना निघून जायला सांगतात. त्यावरती कला इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानते आणि निघते. त्यावरती अद्वैत म्हणतो, 1 मिनिट थांब. अद्वैत आता आपल्या खिशामधून पैसे काढतो. 200-300 रुपये काढून तो इन्स्पेक्टर साहेबांना देतो. आता इन्स्पेक्टर साहेबांना वाटतं की हा आता मला का पैसे देतोय. अद्वैत इतका गडबडत असतो की आपण काय करतो हे त्याला कळतच नसतं.
आणि मग तो म्हणतो सॉरी सॉरी इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नाही. मग तो राजूकडे येतो. राजूकडे आल्यावरती तो म्हणतो आम्ही इथे आल्यावरती खूप सारी पानं खाल्ली, त्याचे हे पैसे. असं म्हणत तो राजूला पैसे देऊ करतो. राजूला पैसे दिल्यावरती राजू पण खुश होतो. आता इन्स्पेक्टर साहेब ती केस तिकडेच क्लोज करतात आणि ती केस क्लोज झाल्यावरती हे दोघेजण आपल्या घरी निघायला लागतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता तुम्हाला सोडलंय, पण या सगळ्यामध्ये जर का तुम्ही इकडे दिसलात ना हे करायला, तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे. जर का या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पाहिलं ना, तर मग मात्र लक्षात ठेवा. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्यांना सूचना देतात पुन्हा असं काही करू नका. मग दोघं जण घरी जायला निघतात. तोपर्यंत आबा इकडे सांगत असतात काय ग रजनी, आज काही थालीपीठाचा बेत आहे का? रजनी सांगते हो आबा, छानपैकी थालीपीठ, त्याला तीळ वगैरे लावून केलेले आहेत. आबा म्हणतात वा, आजचा तर बेत फक्कडच आहे. असं म्हणत मग मात्र इकडे सर्वजण ब्रेकफास्टला बसणार. त्यावरती सरोज म्हणते अद्वैत कुठं आहे? अद्वैतचे जे नेहमीचे ओट्स आहेत ना ते ओट्स तयारच ठेवा, पण अद्वैतला एखादं दुसरं थालीपीठ पण राहू द्या. असं म्हणत असताना त्यावरती रोहिणी म्हणते बरं झालं, आता हीच योग्य संधी आहे हे सगळं सांगायची. आणि त्यावेळेला रोहिणी म्हणते अद्वैतसाठी ब्रेकफास्ट. अद्वैत कुठे आहे? अद्वैत त्याच्या रूममध्ये रात्रभर नाही. यावरती सरोज म्हणते काय? आता मात्र रोहिणी सांगते काय रात्रीपासून अद्वैत आणि कला कुठे गेलेत मला माहीत नाहीये, परंतु काल रात्रीपासून ते घरामध्ये नाही आहेत. यावरती सरोज म्हणते रोहिणी काय बोलतेस तू? रोहिणी म्हणते हो, खरं तेच मी सांगते. ते दोघंजण घरामध्ये नाही आहेत आणि रात्रभर नाही आहेत. मला नाही माहिती ते कुठे गेलेत. ते कदाचित लॉंग ड्राईव्हला गेले असतील असं मला वाटतं. ते कदाचित बाहेर फिरायला गेलेले असू शकतात, मला माहीत नाही आहे, परंतु ते नाही आहेत. त्यावरती सरोज चिडते आणि म्हणते रोहिणी गप्प बस, अद्वैत तिला घेऊन लॉंग ड्राईव्हला का जाईल? रोहिणी म्हणते ते काही मला माहीत नाही, पण ते दोघंजण घरात नाही आहेत ही गोष्ट मात्र खरं. सरोज वहिनी तुला ऐकायचं असेल तर ऐक, नसेल ऐकायचं तर नको ऐकू. यावरती आबा म्हणतात काय चाललंय तरी काय? आणि हा सगळा ड्रामा चालू असताना सरोज चिडलेले असताना अद्वैत आणि कला दोघेजण दारात उभे राहतात. अद्वैत आणि कला दारात उभे राहिल्यावरती रोहिणी म्हणते बघितलंस सरोज वहिनी, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघंजण घरात नाही आहेत बघ, ते दोघंजण बाहेरून आलेत. असं म्हणत रोहिणी या सगळ्यामध्ये आपलं म्हणणं खरं करत असते. रोहिणीचं म्हणणं ऐकून सरोज आता ऑलरेडी चिडलेली असते. मग सरोज अद्वैतवरती राग काढते. काय आहे अद्वैत, कुठे गेला होतास रात्रभर? तू घरात नव्हतास. हा काय शहाणपणाची आहे काय गोष्ट? कुठे गेला होतात तुम्ही दोघं? असं म्हटल्यावरती अद्वैत सांगतो ते हे पान खायला राजूदादाच्या टपरीवरती पान खायला गेलो होतो आम्ही. टपरीचं शटर उघडं होतं, आम्ही आत गेलो, पानं खाली, असं काही सगळं सांगतो. यावरती चिडलेली सरोज म्हणते काय पान खायला राजूच्या टपरीवरती आणि रात्रभर? अरे रात्रभर कुठे होतास? पान खायला गेलेला होतास तर? अद्वैत म्हणतो ते इन्स्पेक्टर, ते पान खायला गेलो, त्याला नीट बोलता पण येत नसतं. आता मात्र सरोज चिडते आणि काय आहे तू असं अडकळत का बोलतोयस? यावरती आता कला सांगायला लागते आम्ही पान खाण्यासाठी राजूदादाच्या टपरीवरती गेलो होतो. तिकडे अद्वैतने स्वतःच पानं बनवली, स्वतःच पानं खूप खाली, त्याच्यामध्ये काच, चुना, बरंचसं काही टाकलं आणि ते खूप प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचं तोंड पण जड झाले आणि डोकं पण जड झाले आणि तो असं बडबड करत आहे. असं म्हणत कला घडलेला प्रकार सांगत असते आणि सरोजच्या रागाचा पारा शब्दागणिक वाढत असतो. तिला इतका राग येतो की हा मूर्ख मुलगा हिच्यासोबत पान खायला गेला. हे ऐकून सरोज म्हणते अद्वैत ही काय बोलते? सिरियसली तू इतक्या रात्री पान खायला गेलास आणि राजूच्या टपरीमध्ये घुसलास? इतकी पानं खाली? खरं आहे का हे? मला तर विश्वासच बसत नाहीये. यावेळेस अद्वैत काहीही बडबडतो आणि अद्वैतला हे असं बघून सरोज अजूनच चिडते. काय चाललं आहे तुझं? तू असं का बोलतोयस? असं का वागतोय? अरे जरासं थोडंफार भान ठेव. तू कुठे आहे? कुणाशी बोलतो? असं म्हणत सरोज चिडते. आबा मात्र चिडत नाहीत. आबांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू असतं. आता कुणालाच कळत नाही आबा का हसतायत आणि त्यावरती सगळेच जण आबाकडे पाहायला लागतात.
आबा मात्र खूप खुश असतात. सरोज चिडलेली असते आणि आबा गालातल्या गालात हसायला लागतात. सरोजच्या प्रश्नाचं एकही उत्तर अद्वैतकडे नसतं. काहीतरी बडबड करत असतो, काहीही उत्तर देत असतो. खरे सोबत गेलो, इतकी पानं खाल्ली, हे केलं, हे सगळं चालू असतं. सरोज चिडते त्यावेळेला आबा म्हणतात, वा वा, हे तर बाकी उत्तम झालं. म्हणजे देवी आईचा प्रसाद सुद्धा तुम्ही जोडीने तो बनवला आणि जोडीने पान खायला गेलात. कमालच झाली बरं का तुमची, असं म्हणत आबा कौतुक करत असतात. इकडे अद्वैत चिडलेला असतो. हिच्यामुळे पान खायला गेलो, हिच्यामुळे आई ओरडली आणि तो कलावरती खूप चिडलेला असतो. कला म्हणते, असं आहे काय? कला म्हणते, आता मी पण तुला कशी अद्दल घडवते बघ. हट्टाला पेटलेली कला आता अद्वैतला ज्या वेळेला ऑफिसला लवकर जायचं असतं त्याच्या अगोदरच वॉशरूममध्ये घुसलेली असते आणि आता त्याला दाखवते की कसा उशीर होतोय ते. आणि मग इकडे अद्वैत ओरडतो, खरे दार उघड, असं म्हणत तो आता दार आपटायला लागतो. दार आपटता दार उघडलं जातं. दार उघडतं आणि अद्वैत आणि कला एकमेकांना पकडतात. एकमेकांवरती येऊन धडकल्यावरती अद्वैत तिच्यावरती अजून चिडतो आणि मी तुला दाखवतो काय ते. कला म्हणते, तू मला हे करतोय ना सगळ्यांच्या समोर, तू मी हे केलं, मी ते केलं असं सांगतोयस ना, आता मी पण तुला दाखवते की मी काय करू शकते. असं म्हणत कलासुद्धा अद्वैतला धडा शिकवायला सज्ज झालेली असते. आता या सगळ्यामध्ये अद्वैत कला कुरघोडी चालूच असतात आणि दोघांची भांडणच संपत नसतात. आणि या सगळ्यामध्ये अद्वैत कलांच्या दोघांमध्ये सरोजचा दुरावा कसा निर्माण होणार हे पाहणं रंजक ठरणार.